लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मेकअप करण्यापूर्वी फेशियल किंवा क्लीनअप हे करणं खूप गरजेचं आहे. पण काही जणींना अजूनही प्रश्न पडतो की फेशियल करायचं की क्लीनअप करायचं. तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जाणून घ्या तुमच्या स्किनला काय गरजेचं आहे ते. सो हॅलो एव्हरीवन, मी अर्चना फ्रॉम अर्चनाज मेकओव्हर. तर सगळ्यात पहिलं क्लीनअप म्हणजे काय? तर क्लीनअपमध्ये तुमच्या स्किनला डीप क्लिनिंग केलं जाते. त्यामध्ये तुमच्या स्किन टाईपनुसार तुमची स्किनला स्क्रबिंग करून त्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा मसाज देऊन फेस पॅक लावून क्लीनअप हे कंप्लीट केलं जातं. दुसरं म्हणजे फेशियल म्हणजे काय? फेशियलमध्ये डीप क्लिनिंग बरोबरच तुमच्या स्किनला तुमच्या स्किन टाईप आणि तुमच्या स्किन कन्सर्ननुसार पूर्णपणे ट्रीटमेंट दिली जाते. यामध्ये डीप मसाज देखील दिला जातो. त्यामुळे तुमच्या स्किनवरील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते रिपेअर व्हायला मदत होते. तर आता तुम्हाला कळलंच आहे की क्लीनअप म्हणजे काय आणि फेशियल म्हणजे काय. तर आता जाणून घेऊया की फेशियल कोणी करायचं आणि क्लीनअप कोणी करायचं ते. तर ज्यांचं एज 25च्या खाली आहे त्या सर्वांनी हे क्लीनअप केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्यांचं एज हे 25च्या वरती आहे त्यांनी सर्वांनी फेशियल केलं पाहिजे. तर आता तुम्हाला देखील कळलंच असेल की तुम्हाला पण क्लीनअप करायचं आहे का फेशियल करायचं आहे ते. नेक्स्ट टाइम तुम्हाला देखील कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन होणार नाही की तुम्हाला फेशियल करायचंय की क्लीनअप करायचंय. तर हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.